स्वागत. आज आपण एका खूप महत्वाच्या, अगदी पायाभूत संकल्पनेवर सविस्तर बोलणार आहोत. आपल्याकडे डॉक्टर मॅरियन व्ही रॉड्रिग्ज यांचा एक अभ्यासपूर्ण लेख आहे आणि यात मुख्य भर आहे शब्द म्हणजे द वर्ड या संकल्पनेवर आणि त्यातून येशू ख्रिस्ताचं ईश्वरत्व म्हणजे डिव्हिनिटी ऑफ ख्राइस्ट कसं सिद्ध होतं यावर. तर आजच्या चर्चेचा आपला उद्देश अगदी स्पष्ट आहे. म्हणजे या लेखाच्या आधारे शब्द म्हणजे काय, येशू ख्रिस्त हाच शब्द कसा आणि मग हा शब्द स्वतःच देव कसा आहे हे सगळं समजून घ्यायचंय. लेखात जे आर्ग्युमेंट्स दिलेत ना ते जरा बघूया आपण. चला याचा जरा खोलात जाऊन विचार करूया. अगदी. आणि हे समजून घेताना आपण हेही पाहू की ख्रिस्ताचं ईश्वरत्व सिद्ध करण्यासाठी लेखकाने कोणकोणते पुरावे वापरलेत, काय काय घटना आहेत, धर्मशास्त्रीय आधार काय आहेत. आणि यातली सगळ्यात फॅसिनेटिंग गोष्ट काय माहितीये की ही शब्द आणि त्याचा देहधारण म्हणजे इन्कार्नेशन ही संकल्पना ख्रिश्चन धर्मशास्त्रात किती मध्यवर्ती आहे, किती फाउंडेशनल आहे. सुरुवात करूया लेखातल्या त्या अगदी सुरुवातीच्या आणि खूप प्रसिद्ध वचनांनी. सेंट जॉनच्या शुभवर्तमानातलं. आरंभी शब्द होता आणि शब्द देवाबरोबर होता आणि शब्द देव होता. तो आरंभी देवाबरोबर होता. त्याच्याद्वारे सर्व काही निर्माण झाले. लेखाचा सगळा जोर याच शब्दावर आहे. हा शब्द म्हणजे काय नक्की? बरोबर. हा जो शब्द आहे ना त्यासाठी मूळ ग्रीक भाषेतला शब्द आहे लॉगॉस. लॉगॉस अनेकांना कदाचित माहीत नसेल, पण इंग्रजीमधला लॉजिक शब्द म्हणजे आपलं तर्कशास्त्र तो ह्याच लॉगॉसमधून आलाय. अच्छा, लॉजिक, लॉगॉस. हो. आणि लॉगॉसचा अर्थ केवळ बोललेला शब्द असा नाहीये, तर त्यामागे जी विवेक बुद्धी आहे, जी तर्कसंगत विचारसरणी आहे, रिझन, किंवा अगदी व्यापक अर्थाने बोलायचं तर देवाचं मन, माइंड ऑफ गॉड, जे या सृष्टीच्या मुळाशी आहे आणि सगळीकडे व्यापलेलं आहे. म्हणजे लेखात जसा युक्तिवाद केलाय त्याप्रमाणे येशू ख्रिस्त हा देवाच्या पवित्र त्रैक्यातील होली ट्रिनिटीमधला तो लोगोस आहे. देवाचा प्रकट झालेला विचार, त्याची विवेक बुद्धी, त्याचं मन. आणि लेखाचा मुद्दा असा दिसतोय की जसं देवाचं मन देवापासून वेगळं करता येत नाही, तसंच ख्रिस्त देवापासून वेगळा नाही. तो देवाचाच अविभाज्य भाग आहे, तो देवच आहे. आणि इथे खूप इंटरेस्टिंग मुद्दा येतो. हो ना. आणि या युक्तिवादाला सेंट पॉलच्या शब्दांनी पुष्टी मिळते असं लेख म्हणतो. कलोसायक्रास पत्र 2:2-3 मध्ये पॉल म्हणतो की ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व गुप्त भांडार आहे. आता विचार करा, जर ख्रिस्त हा देवाच्या सगळ्या ज्ञानाचं आणि बुद्धीचं केंद्र असेल तर लेखाप्रमाणे निष्कर्ष स्पष्ट आहे की ख्रिस्त देव आहे. इतकंच नाही, लेखात देवाचं मूळ स्वरूप, त्याची एसेन्स ही प्रेम आहे असंही म्हटलंय. अगापे, निस्वार्थ दैवी प्रीती. म्हणजे हा शब्द येशू ख्रिस्त केवळ बुद्धी नाही तर अमर्याद क्रियाशील प्रेमाने भरलेली दैवी शक्ती आहे. म्हणूनच सेंट पॉल त्याला फक्त बुद्धी नाही तर देवाची शक्ती आणि देवाची बुद्धी असंही म्हणतो. 1 कोरिंथियन्स 1:24 मध्ये असं लेखात नमूद केलंय. बरोबर. लेखात पुढे असंही म्हटलंय की तोच आरंभ आणि तोच अंत. तो निर्माता आहे पण स्वतः निर्माण झालेला नाही. तर लॉगोस म्हणजे देवाचा विचार, विवेक, प्रेम आणि शक्ती. हे समजल्यावर लेखातला पुढचा अत्यंत महत्वाचा मुद्दा येतो, इन्कार्नेशन, देहधारण. हो, देहधारण. म्हणजे हा शब्द मानवी रूपात आला. लेखात अगदी स्पष्ट म्हटले की हा शब्द म्हणजेच येशू पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कुमारी मारियेच्या उदरातून मानवी देह धारण करून जन्माला आला. जॉनच्या शब्दात शब्द देहधारी झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. पण याचं महत्त्व काय? देवाने मानवी रूप का घेतलं? त्याचं महत्त्व प्रचंड आहे लेखाच्या विश्लेषणानुसार. यामुळे काय झालं तर मानवी इतिहासात पहिल्यांदाच लोकांना प्रत्यक्ष देवाला पाहता आलं, त्याला स्पर्श करता आला, त्याचं बोलणं ऐकता आलं, त्याच्याशी बोलता आलं, त्याच्याबरोबर चालता फिरता जेवता आलं. खरंय, ही काही सामान्य गोष्ट नाही. अजिबात नाही. हा एक प्रकारे अलौकिक, एक सुपरनॅचरल अनुभव होता. जसं जॉन पुढे म्हणतो, देवाला कोणी कधी पाहिला नाही, पित्याच्या उरामध्ये असलेला जो एकमात्र पुत्र देव आहे त्यानेच त्याला प्रगट केलाय. म्हणजे जो अदृश्य देव होता तो दृश्य झाला. हां. याला अधिक स्पष्ट करणारा तो संवाद पण दिलाय लेखात, येशू आणि फिलिप यांच्यातला. जॉन 14:8-10. फिलिप म्हणतो, प्रभुजी, पित्याला आम्हास दाखवा,
म्हणजे आम्हाला पुरे. तेव्हा येशूचं उत्तर खूप महत्वाचं आहे, नाही का? अत्यंत महत्वाचं. येशू त्याला काय म्हणतो? अरे फिलिप्पा, मी इतका काळ तुम्हाजवळ असून तुम्हाला ओळखलं नाहीस. ज्याने मला पाहिलं आहे त्याने पित्याला पाहिलं आहे. मी पित्यामध्ये आहे व पित्या माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरत नाहीस काय? लेखाच्या मांडणीनुसार याचा सरळ अर्थ काय, तर येशूला पाहणं म्हणजे प्रत्यक्ष पिता देवाला पाहणं. अच्छा. देव कसा आहे, कसा वागतो, कसा बोलतो, त्याची करुणा, त्याचं सामर्थ्य कसं आहे, या सगळ्या प्रश्नांची. हो, या सगळ्या प्रश्नांची जिवंत उत्तरं जणू येशूच्या रूपात मिळाली असा हा लेख सांगतो. म्हणूनच त्याला अदृश्य देवाचे प्रतिरूप, इमेज ऑफ द इनव्हिजिबल गॉड म्हटलं आहे, कलस सॅक्रन्स 1.15 मध्ये. म्हणजे आधी आपण पाहिलं की शब्द देव आहे, आणि आता लेखातला युक्तिवाद असा की येशू हाच तो देहधारी शब्द आहे, त्यामुळे येशूला पाहणं म्हणजे देवाला पाहणं. आता आपण लेखात मांडलेल्या ख्रिस्ताच्या ईश्वरत्वाच्या अधिक थेट पुराव्यांकडे वळूया. लेख यासाठी अनेक घटना आणि साक्षीदारांचा आधार घेतोय. हो, आणि यातला एक अत्यंत प्रभावी पुरावा म्हणजे शिष्य थॉमसची घटना. जॉन 20:25-28 मधली खूप प्रसिद्ध ही कथा. येशूच्या मृत्यूनंतर आणि पुनरुत्थानानंतर बाकीचे शिष्य थॉमसला सांगतात की त्यांनी प्रभूला पाहिलाय, पण थॉमसचा विश्वास बसेना. तो संशय घेणारा थॉमस. अगदी. तो ठामपणे म्हणाला, जोपर्यंत मी त्याच्या हातांवरच्या खिळ्यांच्या खुणा बघत नाही, माझं बोट तिथे ठेवत नाही, माझा हात त्याच्या कुशीत घालत नाही, तोपर्यंत मी विश्वास ठेवणारच नाही. किती टोकाचा संशय होता त्याचा. आणि मग काय झालं? लेखात या प्रसंगावर विशेष भर दिलाय असं दिसतंय. हो ना. येशू स्वतः त्याच्या समोर प्रकट झाला, बंद दारातून आत आला आणि थेट थॉमसला म्हणाला, तुझं बोट इकडे आण, माझे हात पहा, तुझा हात पुढे आण आणि माझ्या कुशीत घाल. संशय धरणारा होऊ नको, तर विश्वास धरणारा हो. आणि त्या प्रत्यक्ष अनुभवाने, त्या स्पर्शाने थॉमस पूर्णपणे बदलला. त्याचे उद्गार काय होते? माझ्या प्रभू, माझ्या देवा, माय लॉर्ड अँड माय गॉड. अगदी. हा देवाचा थेट निसंदिग्ध स्वीकार होता. लेखात इथे एक महत्वाचा मुद्दा मांडलाय की यातून हे सिद्ध होतं की मृत्यूची शक्ती देवाच्या शब्दावर म्हणजे जीवन देणाऱ्या देवावर चालत नाही. तो मरणातून उठला आणि त्याने स्वतःचं ईश्वरत्व त्या संशय घेणाऱ्या शिष्यासमोर सिद्ध केलं. हा झाला एका शिष्याचा अनुभव. लेखात आणखी एका वेगळ्या प्रकारच्या साक्षीचा उल्लेख आहे. ते पूर्वेकडून आलेले ज्ञानी किंवा ज्योतिषी. मॅजी. हो, त्यांची भेट पण खूप सूचक आहे. लेखात वर्णन आहे की एका विशेष तेजस्वी ताऱ्याने त्यांना मार्गदर्शन केलं आणि थेट बेथलेहेमपर्यंत आणलं, जिथे बाळ येशू होता. ते काही सामान्य लोक नव्हते, ज्ञानी होते. त्यांनी त्या बाळाला पाहिलं आणि ते पाया पडले, उपासना केली, आणि त्यांनी आणलेल्या भेटी त्या खूप प्रतिकात्मक आहेत असं लेखात म्हटलंय. काय अर्थ आहे त्या भेटींचा? सोनं, गंधरस. हो, लेखातल्या विश्लेषणानुसार पहिली भेट होती सोन्याची. सोनं कशाचं प्रतीक? राजेपणाचं. ती भेट दाखवत होती की हे बाळ म्हणजे विश्वाचा राजा आहे, किंग ऑफ द युनिव्हर्स. अच्छा. दुसरी भेट होती गंधरस, मिर. हा एक सुगंधित डिंक आहे जो मृतदेहांना लावत असत. ही भेट त्याच्या भविष्यातल्या दुःख सहनाची आणि मृत्यूची सूचक होती की हा राजा मानवजातीच्या पापांसाठी मरणार आहे. आणि तिसरी भेट, ती कदाचित सगळ्यात महत्वाची असेल. तिसरी भेट होती ऊद, फ्रँकिन्सेन्स. हा एक मौल्यवान धूप आहे जो देवळात देवाच्या उपासनेत वापरतात. ही भेट थेट त्याच्या ईश्वरत्वाची निशाणी होती. लेखानुसार त्या ज्ञानी लोकांना केवळ राजा किंवा दुःख सहन करणारा मनुष्य म्हणूनच नाही, तर प्रत्यक्ष देव म्हणून त्याची ओळख पटली होती. त्यांना माहीत होतं की हे बाळ म्हणजे सर्वसमर्थ परमेश्वर आहे, लॉर्ड गॉड ऑलमायटी. राजा, मनुष्य आणि देव तिन्ही पैलू दिसतात या भेटींमधून. यानंतर लेखात पवित्र त्रैक्याचा, ट्रिनिटीचा संदर्भ येतोय, जो ईश्वरत्वाचा आणखी एक महत्वाचा धर्मशास्त्रीय पुरावा मानला जातो. बरोबर. लेखात 1 जॉन 5.7 या वचनाचा उल्लेख आहे. तिथे म्हणलंय की स्वर्गात साक्षी देणारे तिघे आहेत, पिता, शब्द आणि पवित्र आत्मा, आणि हे तिघे एक आहेत. इथे शब्द म्हणजेच येशू याला पिता आणि पवित्र आत्म्याच्या बरोबरीने स्थान दिलंय, आणि तिघे एक आहेत असं म्हटलंय. हा त्याच्या ईश्वरत्वाचा स्पष्ट संकेत आहे असं लेख मांडतो. आणि याला पुष्टी देणारं आणखी एक वचन लेखात आहे, मत्तई 28:18-19 मधलं. तिथे येशू स्वतः शिष्यांना शेवटची आज्ञा देतोय. हो, ती ग्रेट कमिशन. येशू म्हणतो, तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या.
लेखातला युक्तिवाद असा आहे की 1 जॉनमधला शब्द आणि मत्तैमधला पुत्र हे एकाच व्यक्तीसाठी येशूसाठी वापरले आहेत आणि दोन्ही ठिकाणी त्याला पिता आणि पवित्र आत्म्याच्या बरोबरीचं एक समान स्थान दिलंय. बाप्तिस्मा एकाच नावात तिन्ही व्यक्तींच्या. बरोबर. यातून त्यांचं एकत्व आणि येशूचं म्हणजे शब्दपुत्र याचं देखील देवत्व स्पष्ट होतं अशी मांडणी लेखात आहे. यानंतर लेखात सेंट पॉलच्या पत्रांमधले अनेक महत्वाचे संदर्भ तपासले आहेत जे येशूच्या ईश्वरत्वाला अजून बळ देतात. त्यातले काही प्रमुख बघूया का? नक्कीच. लेखाप्रमाणे पहिलं महत्वाचं वचन आहे 1 तिमोथेय 3:16. इथे पॉल भक्तीच्या रहस्याबद्दल बोलतो. तो म्हणतो, तो म्हणजे येशू देहात प्रकट झाला, आत्म्याच्या योगाने नीतिमान ठरला, देवदूतांना दिसला, राष्ट्रांमध्ये गाजला, जगाने विश्वासला, तेजात वर घेतला गेला. लेखाचं म्हणणं असं आहे की ही सगळी विधानं देहात प्रकट होणं, देवदूतांना दिसणं, जगात विश्वासला जाणं, तेजात वर घेतला जाणं ही सगळी त्याच्या असामान्य दैवी उत्पत्ती आणि स्थितीबद्दलच सांगतात. दुसरा एक महत्वाचा उतारा आहे फिलिप्पेकरांस पत्रातून 2:5-8. हा तर खूप खोल विचार करायला लावणारा आहे. अगदी अगदी. इथे पॉल सांगतो की ख्रिस्त येशूमध्ये जो स्वभाव होता तोच आपल्यात असावा. तो मुळात देवाच्या स्वरूपात होता, इन द फॉर्म ऑफ गॉड. पण त्याने देवाशी असलेली त्याची समानता ही हक्काची गोष्ट मानली नाही. उलट त्याने स्वतःला रिक्त केलं, एम्प्टीड हिमसेल्फ. दासाचं रूप घेतलं, मनुष्यासारखा झाला आणि मनुष्य कृतीत आल्यावर त्याने स्वतःला इतकं लीन केलं की त्याने मरण पत्करलं, तेही वधस्तंभावरचं. लेखात या वचनाचा अर्थ असा लावलाय की हे येशूचा मानवी जन्मापूर्वीचं अस्तित्व म्हणजे प्री एक्झिस्टन्स आणि त्याचा मूळचा दैवी स्वभाव डिवाइन नेचर स्पष्ट करतं. देवाने स्वतःहून मनुष्याचं रूप घेणं आणि दुःख सोसणं हे त्याच्या ईश्वरत्वाचं एक वेगळं प्रमाण आहे. आणि तिसरा महत्वाचा संदर्भ आहे इब्री लोकांस पत्राच्या सुरुवातीतून 1.14. इथे पुत्राचं वर्णन कसं केलंय? इथे लेखकाने दाखवून दिलं आहे की पुत्राचं वर्णन पूर्णपणे दैवी आहे. असं म्हटलंय की देव पूर्वी संदेष्ट्यांद्वारे बोलला, पण आता तो पुत्राद्वारे बोलला आहे. हा पुत्र कोण आहे? तर ज्याला देवाने सर्व गोष्टींचा वारस नेमला, ज्याच्याद्वारे विश्व निर्माण केलं. तो देवाच्या तेजाचं प्रतिबिंब आहे, रेडियन्स ऑफ गॉड्स ग्लोरी, आणि देवाच्या सत्वाचा नमुना आहे, एक्झॅक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ हिज बीइंग. अच्छा. तो आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने सर्व गोष्टी चालवतो, सस्टेनिंग ऑल थिंग्स. त्याने पापांची शुद्धी केली आणि तो स्वर्गात देवाच्या उजवीकडे सर्वोच्च स्थानी बसला आहे. लेखाचा युक्तिवाद असा आहे की ही सगळी वर्णनं जगाचा निर्माता, देवाचं तेज आणि सत्व धारण करणारा, जगाचा चालक, पापांची शुद्धी करणारा, देवाच्या उजवीकडे बसलेला ही केवळ देवालाच लागू होऊ शकतात. हे सगळे पुरावे पाहिल्यावर लेखात आणखी एका अंतिम आणि अगदी भव्य दर्शनाचा उल्लेख केलाय, प्रकटीकरणाच्या पुस्तकातून. हो, तो जणू या सगळ्या युक्तिवादावरचा कळस आहे. प्रकटीकरण 19:11-13 मध्ये सेंट जॉनला झालेल्या स्वर्गीय दर्शनाचं वर्णन आहे. जॉन लिहितो, मग मी स्वर्ग उघडलेला पाहिला आणि पहा, एक पांढरा घोडा दिसला. त्यावर जो बसला होता त्याला विश्वासू व सत्य असं नाव दिलेलं आहे. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत, त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट आहेत. त्याने रक्ताने माखलेला झगा घातलेला आहे आणि त्याचं नाव आहे देवाचा शब्द, द वर्ड ऑफ गॉड. हो. यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की एवढ्या वेगवेगळ्या पुराव्यांनंतर स्वर्गातल्या अंतिम विजयाच्या दर्शनात सुद्धा त्याचं नाव देवाचा शब्द हेच का आहे? लेखानुसार हे नाव त्याच्या सर्वोच्च दैवी अधिकार आणि ओळखीचं प्रतीक आहे, जे अगदी सुरुवातीपासून जॉन 1:1 पासून शेवटपर्यंत प्रकटीकरण 19:13 पर्यंत कायम राहतं. या सगळ्या बायबलमधल्या संदर्भांव्यतिरिक्त लेखात आणखी एक इंटरेस्टिंग आणि जरा वेगळा पैलू मांडलाय, तो म्हणजे देवाचा शब्द देव आहे ही संकल्पना भारतातही कशी रुजली असावी याबद्दलचा विचार. हो, लेखाच्या शेवटी हा एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे. लेखकाचं म्हणणं असं आहे की सेंट थॉमस पहिल्या शतकात भारतात आले आणि कदाचित त्यांच्या शिकवणीतून किंवा त्या विचारांच्या प्रभावातून असेल, पण भारतातल्या भक्ती परंपरेतल्या काही संतांच्या साहित्यातही शब्द किंवा नाम याला दिलेलं महत्त्व दिसतं. त्यात ईश्वरत्व पाहण्याची दृष्टी आढळते. लेखात संत ज्ञानेश्वरांचा उल्लेख आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तैसे शब्दाचे व्यापकपण
देखीजे असाधारण म्हणजे शब्दाची शक्ती आणि व्याप्ती असामान्य आहे. इतकंच नाही, त्यांनी शब्दाला बाप म्हटलंय. बाप उपयोगी वस्तू शब्द म्हणजे पोषण करणारं महत्त्व सांगितलंय. आणि संत तुकारामांनी तर आणखी स्पष्टपणे शब्दाला देवत्व दिलं आहे, नाही का? अगदी. संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे पहा शब्दाची हा देव. लेखात हा संदर्भ देऊन असं सुचवलंय की शब्दाला किंवा नामाला दैवी मानण्याची संकल्पना फक्त एकाच संस्कृतीपुरती मर्यादित नाहीये. ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परंपरांमध्ये प्रतिध्वनित झालेली दिसते. अर्थात यामधला नेमका संबंध किंवा संकल्पनांचा अर्थ प्रत्येक परंपरेनुसार वेगळा असू शकतो, पण शब्दाच्या सामर्थ्याला दिलेलं महत्त्व नक्कीच लक्षणीय आहे. तर आजच्या या सविस्तर चर्चेत आपण डॉक्टर रॉड्रिग्ज यांच्या लेखाच्या आधारावर शब्द किंवा लोगोस या संकल्पनेचा अर्थ काय, तिचं महत्त्व काय हे समजून घेतलं. आपण पाहिलं की लेखातल्या युक्तिवादानुसार येशू ख्रिस्ताला शब्द का म्हटलं जातं आणि हा शब्द म्हणजेच देव कसा आहे याबद्दल काय मांडणी केली आहे. हो, आपण देहधारण म्हणजे इन्कार्नेशन आणि त्याचं महत्त्व पाहिलं. थॉमसचा अनुभव आणि त्याची साक्ष बघितली. पूर्वेकडच्या ज्ञानी लोकांच्या भेटी आणि त्यांचे अर्थ तपासले. पवित्र त्रैख्यात शब्दाचं स्थान काय आहे आणि सेंट पॉल, सेंट जॉन यांच्या लिखाणातले ईश्वरत्वाचे वेगवेगळे पुरावे, या सगळ्या मुद्द्यांचा आढावा घेतला जसे ते या लेखात मांडले आहेत. तर या सगळ्याचा अर्थ काय निघतो? या चर्चेचा मुख्य निष्कर्ष हा आहे की डॉक्टर रॉड्रिग्ज यांच्या लेखानुसार बायबलमधल्या पुराव्यांच्या आधारे येशू ख्रिस्त हाच तो आरंभी असलेला शब्द आहे, म्हणजे देवाचा तर्क, बुद्धी, प्रेम आणि शक्ती जो मानवी रूपात आला, आणि तो शब्द स्वतःच देव आहे. अगदी. आणि श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार. लेखातल्या युक्तिवादानुसार जर लोगोस म्हणजे दैवी विवेकबुद्धी, डिवाइन रिझन असेल आणि ख्रिस्त त्याचं मूर्तस्वरूप असेल, तर मग विवेक किंवा ज्ञान, विस्डम या संकल्पनांच्या मानवी आणि दैवी स्वरूपाबद्दल आपल्याला काय नवीन दृष्टी मिळते? किंवा फिलिप्पायकरांस पत्रात जसं वर्णन आहे की एका सर्वोच्च सर्वसमर्थ अस्तित्वानं स्वतःहून मानवी रूप घेऊन नम्रता आणि दुःख निवडलं, हे शक्ती, पॉवर आणि प्रेम, लव यांच्या आपल्या नेहमीच्या कल्पनांना कसं आव्हान देतं यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे. Subscribe and press the bell for getting new updates.